मनेराजुरी बसस्थानक चौकात नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे सुमारे 1 तास गुहागर विजापूर हा राज्यमार्ग ठप्प झाला होता। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरून हटवून हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। शेतकऱ्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मणिराजुरी येथे सकाळी धरणे आंदोलन, चक्काजाम आणि रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता। नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी बंद करा या प्रमुख मागणीसाठी मणिराजुरीसह अंजनीस, गव्हाण सावर्डे, सावळज, डोंगरसोनी, कवठे एकंद, मतकुणकी आदी गावातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मणिराजुरी बसस्थानक चौकात हे आंदोलन सुरू होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी या शक्तीपीठ महामार्ग विरोधात घोषणाबाजी करून हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं सांगितलं। सरकारने या महामार्गाची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रास्ता रोको केल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठी हजर होते। पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतला आणि हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला केला। मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता आणि एका समाजातील तरुणाला मारहाण करणाऱ्यांना अडवायला गेल्याच्या वादातून काही गावगुंडांकडून अपहरण करून मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या घटनेचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय। देशमुख यांचे मारेकरी आणि त्यांच्यासोबत या गटात सहभागी असणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सर्व आरोपींना आणि यामागचे सूत्रधार असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी। मारेकरी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना मदत करणाऱ्या लोकांना सह आरोपी करावे। बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत आरोपींच्या जातीचे लोक मोठ्या प्रमाणात असल्याने योग्य तपास होऊ शकत नाही आणि दोषींना शिक्षा होऊ नये यासाठी कमकुवत तपास केला जाऊ शकतो। ही बाब लक्षात घेता या कामी एक विशेष तपास पथक तात्काळ नेमावे। बीड जिल्ह्यातील प्रस्थापित झालेली विशिष्ट समाजाची झुंडशाही आणि त्या माध्यमातून माजवलेली दहशत मोडीत काढून नियमानुसार सर्व समाज घटकांना नियुक्त्या देण्यात याव्यात। याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा अशाच पद्धतीने गुंडगिरी करायची आणि दहशत माजवायची परवानगी मराठा समाजाला त्याच्या संरक्षणासाठी मिळावी अशी मागणी केली आहे। यावेळी संजय पाटील, सुनील भोसले, प्रशांत भोसले, राहुल पाटील, सतीश साखळकर, रवी खराडे, शरद देशमुख, विजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांनी सोमवारी अचानक पालिकेच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली। यावेळी कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी झाडाझडती घेत कारवाईचा इशारा दिला। महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिकेत उपस्थिती लावली। अपघातात जखमी झाल्यानंतर गेले काही दिवस त्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं। आता ते त्यांच्या पालिकेतील कार्यालयात उपस्थित राहून दैनंदिन कामकाज पाहत आहेत। त्यांनी सर्व विभाग प्रमुख यांना कार्यालयीन कामकाजाबाबत सूचना दिल्या आहेत। उपायुक्त विजया यादव यांनी सोमवारी अचानकपणे विविध विभागांना भेटी देत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला। यावेळी अनेक विभागात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच ज्या विभागात कर्मचारी आढळून आले नाहीत त्यांनी त्या ठिकाणच्या खाते प्रमुखांना संबंधितावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। कार्यालयीन वेळेत कोणीही कामावर गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यादव यांनी दिलाय। बांधकाम विभागामध्ये काही कर्मचारी गैरहजर होते, प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावली जाणार आहे। यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे उपस्थित होते। तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी आणखी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। तासगाव पोलीस आणि सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे परिसरात ही कारवाई केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे। अनिकेत संतोष खुळे, आकाश महिपत मळेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर एक आरोपी अल्पवयीन आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल सज्जन फाळके याला यापूर्वी जेरबंद केले। याला 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाले। वायफळे येथील विशाल फाळके आणि संजय फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत। याच वादातून अनेक वेळा खुनी हल्ले, मारामाऱ्या झाल्या आहेत। यातूनच विशाल फाळके याने पुणे येथून आपली टोळी आणून संजय फाळके कुटुंबियांवर हल्ला केला।
या हल्ल्यात संजय फाळके, जयश्री फाळके, रोहित फाळके, आशिष साठे, आदित्य साठे आणि सिकंदर शिकलगार हे गंभीर जखमी झाले होते. यातील रोहित फाळके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील जयश्री फाळके यांची प्रकृती चिंताजनक आहे तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला यापूर्वीच पुणे येथे बेड्या ठोकल्या तर त्याच्या इतर 3 साथीदारांनाही काल मध्यरात्री पकडण्यात पोलिसांना यश आलं. या सर्वांना आज येथील न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वाळवा आष्टा रस्त्यावरील मसोबा देवाच्या पूर्वेकडील बाजूस नागठाणे हद्दीतील सुमारे 25 एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कुणीतरी अज्ञाताने खोळसाणपणाने ऊसाला आग लावली आणि एकाला लागून असणाऱ्या ऊसाला आग लागून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून समजली. हा सर्व ऊस हुतात्मा साखरच्या कार्यक्षेत्रातील नोंद असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनास कळवले. कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने अग्निशामक यंत्रणेस पाचारण करत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु शमलेली आग पुन्हा सुरू होऊन मोठ्या ऊस क्षेत्रात पसरली. अरुण कुबेर होरे, विजय राजकुमार होरे, रावसो भाऊसो होरे, महावीर नाभिराज होरे, महावीर आणि सुनील भीमराव पाटील, वसुधा दत्तात्रय देशपांडे, उज्ज्वला गोपाळ देशपांडे, जितेंद्र गजानन देशपांडे, अरविंद पुरुषोत्तम देशपांडे, सुरेश वसंत देशपांडे, महेश गोपाळ देशपांडे, अभिजित आणि अमित अरविंद देशपांडे, संजय भीमराव जाधव, विलास अप्पा जाधव, अमोल शामराव जाधव आदी शेतकऱ्यांचा सुमारे 25 ते 30 एकरातील ऊस जळून खाक झालाय. गतवर्षी देखील याच ठिकाणचा ऊस जळाला होता. सलग दुसऱ्या वर्षी या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. जप्तीसाठी महापालिकेचे पथक पोहोचताच पेट्रोल पंप धारकांनी पथकाला मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी 6,50,000चा धनादेश दिला. पथकाने अन्य एका मालमत्ता धारकाची सांगलीत होळकर चौकातील एक मालमत्ता सील केली आहे. मालमत्ता कराच्या थकीत आणि चालू कराच्या वसुलीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या आदेशानुसार मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली येथील एका पेट्रोल पंपावर जप्तीच्या कारवाईसाठी महापालिकेच्या कर विभागाचं पथक गेले असता मिळकत धारकांनी 6,50,000चा धनादेश देऊन जप्तीची कारवाई टाळली, अशी माहिती कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांनी दिली आहे. सांगलीत होळकर चौक येथील संजीव कुमार रेडियार यांच्या थकीत कराच्या 7,48,000 रकमेपोटी मालमत्ता सील करण्यात आली. यापुढे प्राप्त आदेशानुसार जप्ती आणि वसुलीची कार्यवाही युद्धपातळीवर होणार आहे. सर्व मालमत्ताधारकांना थकीत आणि चालू कराच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत, परंतु बरेच मालमत्ताधारक आपल्या कराचा भरणा करणं टाळत आहेत. त्यामुळे 2% शास्तीची आकारणी होते. थकीत रकमेमध्ये वाढ होत चालली. आतापर्यंत 60,000 मिळकतधारकांनी 42,65,00,000 इतका मालमत्ता कर भरलाय, परंतु अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केलेला नाही त्यांच्या थकबाकीवर महिना 2% दंड सुरू आहे. जप्तीपूर्व नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे. कारवाई टाळावी आणि महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे. मोटरसायकलची चोरी करणारा सांगलीच्या चोरट्यास जतमध्ये अटक करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन कल्लप्पा म्हेत्रे असं चोरट्याचं नाव आहे. 3 मोटरसायकल चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे, जतचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी रेकॉर्डवरील चोरी, दरोडे आणि फरार गुन्हेगारांचा शोध सुरू केलाय. मल्लिकार्जुन मेहत्रे हा अट्टल चोरटा आहे. जत पोलीस रविवारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल विनोद सकते यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक व्यक्ती शहरापासून जवळ असलेल्या अचकनहळ्ळी रोडवरील ताड मळ्याजवळ थांबलाय. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता मल्लिकार्जुन मेहत्रे तेथे संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 75,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. त्या जत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी राजोबाची वाडी येथील सुनील थोरात यांनी फिर्याद दिली आहे. विजापूर गुहागर महामार्गावर खानापूर येथील पेट्रोल पंप आणि महात्मा गांधी विद्यालय खानापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 9 वाजता मोटरसायकल आणि रिक्षा यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय. यामध्ये आयुष रवी धेंडे हा जागीच ठार झाला तर कृष्णा संजय पाखरे हा जखमी झालाय. रिक्षा चालक सूरज तानाजी होवाळ हातीत तालुका सांगोला हे गाडीत मका बियाणे घेऊन विट्याकडे चालले होते तर मोटरसायकलीवरून आयुष आणि कृष्णा हे पेट्रोल पंपावरून वडिलांना डबा देऊन खानापूरकडे चालले होते. पेट्रोल पंपापासून जवळच उतारावरती हा भीषण अपघात झालाय.
अपघातात मोटारसायकलचा पुढील भाग चक्काचूर झालाय. खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर आणि टीम दुसऱ्या एका तपासासाठी निघाले असता रोडवरतीच अपघात झालेला घटनास्थळी लगेच पोहोचले. त्यानंतर जखमी कृष्णा पाखरेस पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. आयुष धेंडे आणि कृष्णा पारखे हे दोघेही 12वी सायन्समध्ये शिकत असून आयुषच्या अचानक जाण्याने खानापूर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते. पेट्रोल पंप ते खानापूर बस स्थानक हा उतरणीचा भाग असून सर्वच लहान मोठी वाहने नेहमीच भरधाव वेगाने येत असतात. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करत आहेत.